सेक्टरमध्ये स्मार्ट सिग्नलिंग आलं पाहिजे. रस्त्याची तर आपण हाल पाहतोय. अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वरती खालती आहेत. मेट्रोच्या खालचे रस्ते, मेट्रोच्या स्टेशनच्या खालचे रस्ते भयानक परिस्थितीत आहेत आणि फुटपाथ जणू काही अर्धे तुटलेले आहेत. ह्या 3-4 गोष्टींवर जरी लक्ष केंद्रित केलं सरकारने, तरी मला वाटतं इथे खूप मोठा रिलीफ या स्थानिकांना मिळू शकतो. इकडच्या सगळ्या जे ह्या क्षेत्रात काम करतात त्यांना मिळू शकतो. आणि जे आपण जागतिक स्तरावर एक फॉलोअप घेत असतो किंवा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली सांगतो की आम्ही हे लायसन्स आता काढून टाकलं, ही परवानगी आता काढून टाकली. हे सगळं काढल्यानंतर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा कंप्लायन्सचे विषय आहेत, करप्शनचे विषय आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरल कोलॅप्सचे जे विषय आहेत त्याच्यावर राज्य शासनाने थोडं लक्ष केंद्रित करावं. मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून जर लक्ष इथे केंद्रित केलं तर राज्य सरकार इथे इकडच्या नोकऱ्या, इकडचे जे उद्योगधंदे आहेत, इकडचे जे रोजगार आहेत ते वाचवू शकतील. आपण आताच म्हटलं की 3 वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आपल्यापेक्षा आणि हिंजवडी येत असतात बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण करतात. तुम्हाला स्वतःला वैयक्तिक वाटतं का की स्वतंत्र स्वायत्त संस्था किंवा विभाग जो फक्त हिंजवडी आणि या परिसराच्या देखरेखीसाठी किंवा विकासासाठी काम करेल असं एखादा विभाग करावा का? कारण मला वाटतं प्रशासकीय रचना काय असावी त्यापेक्षा जर एखाद्या जसं काय आता इथे जे पालकमंत्री त्यांनी किंवा डिव्हिजनल कमिशनर त्यांनी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेतली आणि फॉलोअप केलं की तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय. एका टेबलवर सगळ्या यंत्रणांना बसवलं आणि तुम्ही काय काम केलंय, तुमची जबाबदारी काय, तुम्ही कुठपर्यंत ती जबाबदारी पार पाडलेली आहे, ह्याचा फॉलोअप कोण घेणार. किंवा आता एखादी पाईपलाईन टाकायची, 2-3 वेगळ्या यंत्रणेचे रस्ते असतील तर 3 यंत्रणेला एकत्र बसवा ना. कारण प्रशासकीय जी काही तुम्हाला पुढची पावलं टाकायची असतात त्याला तुम्हाला एक वेगळी आर्थिक घडी बसवायला लागते, तुम्हाला एक प्रशासकीय घडी बसवायला लागते. ती जेव्हा केव्हा या शासनाला वाटेल तेव्हा ठीक आहे. पण माझा आत्ता प्रश्न हाच आहे की जे तुम्हाला डोळ्यादेखत दिसतंय, रस्त्याचा असेल, फुटपाथचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या तुम्हाला यंत्रणा तुमच्या डोळ्यासमोर आहेत, बसवा त्यांना आणि विचारा कोण काय काम करतंय. हे अजून सोपं होईल. अजितदादांनी संपूर्ण रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त केले होते, तर परत तिथे त्या ठिकाणी अनेक अतिक्रमण उभे राहिले होते. प्रशासनाची किंवा बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता, तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता. पण ते सगळं दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रेप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळायला पाहिजे या शासनामध्ये तेवढं मिळत नाही आहे. दुर्दैवाने असं होतंय की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे. मी परत एकदा राजकारणावर बोलणार नाही, कारण मला वाटतं आज हिंजवडीसाठी मी इथे आलेलो आहे आणि विरोधी पक्ष म्हणून असू किंवा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून असू, लोकांचं जे मत आहे ते ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ती कामं जी व्हायला पाहिजेत ती तर व्हायलाच पाहिजेत. आता PMRD स्वतःची जी काही पूर्ण ताकद आहे, मग त्याचं आर्थिक बळ असेल, त्याचं प्रशासकीय बळ असेल, वापरा ना. जिथे जिथे त्यांची संस्था तिथे वापरा. जिथे PWD आहे, जिथे इतर काही तुमच्या संस्था असतील त्यांना द्या आर्थिक बळ आणि त्यांच्याकडून ते कामं करून घ्या. पण आपण पाहतोय काही काही ठिकाणी टेंडरच झाली नाही आहेत, काही काही ठिकाणी आता मेट्रोचं साधं काम चालू आहे, त्याच्या खालचे तुम्हाला 1-2 मी पिलर दाखवले, ते रस्त्याचे पॉट्स दाखवले, किती धूळ बसली आहे. प्लॅस्टिक नाही निघालं तरी धूळ त्याच्यावर पूर्ण बसलेली आहे. काही काही ठिकाणी तो फुटपाथ तुटलेला आहे, बॅरिकेड्स इकडे तिकडे आहेत. रस्त्याच्या खालचा पण पाहतो तिथं, म्हणजे मेट्रोच्या स्टेशनच्या खालचा एवढा भयानक रस्ता आहे. कोण येणार ते पुढच्या तुम्ही काही वर्षांमध्ये, कुठच्या कंपन्या येणार इथे? काही निर्णय दिले पाहिजेत, काही निकाल दिले पाहिजेत. जे काही आम्ही पाहतो, रिंग रोडचा एक विषय झाला, एक एलिव्हेटेडचा विषय झाला, पण हे सगळं 3 वर्षांतर 5 वर्षानंतरच्या गोष्टी. जसं 2047 साली विकसित भारत बनेल, करा तेव्हाचं. पण आत्ताचं काय, आत्ता तुम्ही काय करताय आणि ही परिस्थिती का अशी उद्भवली? गेल्या 5 वर्षांमध्ये तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं नेमकं, जेणेकरून 36,000 उद्योग बाहेर गेलेत, ह्याचं पण उत्तर पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे नाले बुजवण्यात आले, ड्रेनेजची व्यवस्था काही नाही आहे, तर अजूनही म्हणजे वॉटर पार्क होतोय. वॉटर पार्क होतच आहे. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो, जो विषय मी गेले 3 वर्ष सातत्याने लावून धरला, मंत्री असताना देखील याच्यात लक्ष घातलं होतं, ते म्हणजे मुळ्या मोठ्यामध्ये जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होतंय ते खरं रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे. तो जाऊन तिथे प्लॅन तुम्ही स्वतः पाहून या. दोन्ही बाजूनी 50-50 मीटर, काही काही ठिकाणी 70 मीटरपर्यंत राडा टाकलंय. आणि कुठचंही जागतिक पातळीवर तुम्ही नदीचा अभ्यास केला तर जगात सगळ्या नद्या ह्याचं रुंदीकरण होतं, खोलीकरण होतं. आपल्याकडे हे मुळा मोठा प्रवाहपूर्ण साबरमतीचं वेगळं असून देखील ह्याचं अरुंदीकरण होतं आणि खोली जी आहे ती कमी करतात. बैठक घेतली होती, सिंगल पॉईंट अथॉरिटीच्या मार्फत या सगळ्या समस्या सोडवल्या जातात.
आता जुलै 2025 आणि आता ऑगस्ट 2026 एक तरी गोष्ट याच्यातली सुटली का बघा. म्हणजे मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांना, एका भाजपच्या आमदाराला मुंबईत 16 एकर जागा अशीच फुकटात देत आहेत. दुसरीकडे काही काही जागा अशा दुसऱ्या मित्रांना देत आहेत. जागा देण्यात सुटलेले आहेत मुख्यमंत्री महोदय, पण जे प्रश्न सोडवायचे आहेत ते काही प्रश्न सुटत नाही. पण इथे आता उदाहरण तुम्ही पाहिली तर तुम्ही पंतप्रधानांना आव्हान करा किंवा इथं लक्ष दिलं. उद्घाटन करणार पण तारीख कधी सांगणार? त्यांनी जे ट्विट केलं आता सांगितलं की बाबा पंतप्रधान येत आहेत. हो, कारण तुमचं लाईव्ह रिपोर्टिंग त्यांनी बघितलं म्हणून त्यांना ट्विट करायला लागलं. पण खरोखर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांमध्ये चर्चा जी झाली ती फक्त आणि फक्त राजकीय झाली. कारण त्यांच्या एका उपमुख्यमंत्र्यांना त्यांची जागा घ्यायची आणि यांना वरती जायचं नाही. इथे परिस्थिती जे आहे ते त्यात तुम्ही लक्ष घालायचे आव्हान करणार. मी नक्कीच एक तर सांगेन बघा, काय आहे की आपल्या राज्याचे विषय खरं तर आपल्या राज्याच्या पातळीवर ठेवले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री जरी आले, मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये एवढी ताकद असते की सगळे ऑफिसर लाईनमध्ये बसून सगळे विषय सुटू शकतात. गेल्या वर्षी अजित पवार होते, त्यांनी चाकण असेल इंदौर इथे दौरा केला. अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर चाकण असेल, इंदौरी असेल किंवा पुण्याकडं दुर्लक्ष होते असं वाटतं. नक्कीच, पण आपण एकंदर जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात असेच सगळीकडे हाल आहेत. मुंबईमध्ये पण आम्ही हेच विषय घेऊन लढतोय. काल नाशिकमध्ये राऊत साहेबांनी पाहिलं असेल मोठा मोर्चा काढला. 13 तारखेला मी स्वतः होतो. नाशिक तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं 2017 साली. निओ मेट्रो येणार होतं, रस्ते सुधारणार होते. आता आपण पाहतोय सिंहस्थ कुंभमध्ये किती मोठा घोटाळा येतोय बाहेर. बघा, मी आत्ताच सांगितलं प्रशासकीय यंत्रणा किंवा प्रशासकीय रचना जी बदलायची आहे ती शासन निर्णयावर होते. पण हे जे विषय आहेत, मी देखील मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. मला पक्का माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली ना आणि सगळे अधिकाऱ्यांना विचारले की तुमचं काम हे होतं, तुम्ही काय केलं, तुमचा रस्ता असा दिसतो, तुम्ही काय केलंय, तुम्ही गॅसची पाईपलाईन टाकणार तर तुम्ही काय केलंय, सगळे लाईनीत येऊ शकतात. पण मुख्यमंत्र्यांचा तो इंटेंट पाहिजे.